मूग डाळीची कुरकुरीत रेसिपी तयार करण्यासाठी 1 वाटी मूग डाळ घेतली, अर्धा वाटी चणा डाळ, दोन्ही डाळ छान असं धुवून घ्यायचं आणि 5 ते 6 तासांसाठी भिजत घालायचं। भिजत घातलेली डाळ पाणी न घालता मिक्सरच्या जारमध्ये घालायचं। आता यामध्ये लसण, आल्याचा तुकडा, मिरची, जिरे आणि ओवा घालायचं आणि पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं। तयार वाटण एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ, कढीपत्ता, थोडासा जिरा, हळद, हिंग घालायचा आहे, थोडासा भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालून एकजीव करायचं। कोणत्याही प्रकारची चाळणी घ्यायची आहे, यावरती छान वडी थापून घ्यायची। एकदम पातळही नाही आणि जाडही नाही अशा पद्धतीची वडी थापून घ्यायची। याला 10 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं। 10 मिनिटांनंतर वडी तयार होते आणि याला गार करून घ्यायचं। आवश्यकता आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या। सॉफ्ट वडी तयार झाली। आता याला गरम तेलांवरती छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचे। कुरकुरीत वडी तयार। थँक्यू।